कालच्या तासिकेत आपण समुद्र कोंडून पडलाय ही वसंत आबाजी डहाके यांची कविता पाहत होतो. सुरुवातीच्या भागात आपण काय पाहिलं होतं ते थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर उर्वरित कविता आपण अभ्यासू. तर काल आपण पाहिलं होतं गगनचुंबी इमारतींच्या गजाआड समुद्र कोंडून पडलाय. तो बंदिस्त झाला. महानगरातील जीवन असं मर्यादित झालेलं. संध्याकाळच्या वेळात हा समुद्र अत्यंत संत्रस्त, फार त्रस्त झालेला दिसतो. शहरी जगण्याच्या पद्धती पाहून, महानगरातील मानवी आयुष्य पाहून. तो या आपल्या किनाऱ्यावर दाटी वाटीनं उभ्या झालेल्या गगनचुंबी इमारतीकडे पाहतो. त्यातल्या 32व्या मजल्यावरील मुलाकडे हा समुद्र पाहतो. अगदी हताश होऊन, हताशपणे. त्या 32व्या मजल्यावरील मुलाचं बालपण तसं या समुद्राला उंच दिसते, पण ते अरुंद झालंय याची खंत वाटते. बालपणावर फार मर्यादा आलेल्या आहेत, बंधनं आलेली आहेत. दरवाजा बंद संस्कृतीमुळे महानगरातील बालपण अरुंद झालंय असं या समुद्राला वाटते. आणि विशेष म्हणजे आपलं बालपण हे मर्यादित झालेलं आहे. आपल्या निखळपणावर, निरागस आनंदावर बंधनं आलेली आहेत. याची पुसटशी कल्पनाही त्या मुलाला मात्र नाही. हे सगळंच पाहून, म्हणजे शहरातील हे भगभगीत भकास जीवन पाहून समुद्राच्या डोळ्यात थकव्याचं आभाळ उतरते. म्हणजे हा समुद्र फार फार थकून जातो, शिनून जातो, दमून जातो. काय पाहून? महानगरातील मोठमोठ्या शहरांमधील गगनचुंबी इमारतींमध्ये मुलांचं बंदिस्त झालेलं बालपण पाहून, ते अरुंद होत चाललेलं बालपण पाहून हताश होतो समुद्र. थकून जातो, शिनून जातो आणि मग आपले डोळे, आपली नजर तो दुसरीकडे वळवतो. दुसरीकडे तिथे तरी काय दिसते? तर त्या इमारतींच्या पलीकडच्या रस्त्यावर. तिकडे आता नजर गेली रस्त्यावर. तर काय दिसलं?
थकलेल्या माणसांचे पाय आणि बसची चाकं दिसतायत या समुद्राला. एकीकडे माणसांचे पाय, त्यातील गतीच कमी झालेली, आणि दुसरीकडे बसची चाकं मात्र गतिमान आहेत. प्रचंड वेगानं ते गरगर फिरत आहे. असा शहरी जीवनातील जगण्यातला विरोधाभास समुद्र पाहतो. माणसांचे पाय थकलेले, रखडत रखडत कसे बसे चाललेले, आणि दुसरीकडे बसची चाकं मात्र गरगर 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 वेगानं फिरत आहेत. म्हणजे मानवी जीवनमूल्य या महानगरांमधून हरवत चाललेली आहेत, आणि दुसरीकडे मात्र भौतिक प्रगती वेगानं होत आहे. हा विरोधाभास समुद्राच्या माध्यमातून, रूपकातून, प्रतीकातून कवीनं व्यक्त केलेला आहे, असं आपण काल पाहिलं. आता उर्वरित जो भाग आहे कवितेचा तिकडे पहा. समुद्र अस्वस्थ होऊन जातो. कशाने? शहराच्या आयुष्याच्या विचाराने. मुक्त छंदात लिहिलेली ही कविता, पण इथले चरण लयबद्ध आहेत. हेही या कवितेचं वैशिष्ट्य. समुद्र इथे आता कशाने अस्वस्थ होऊन जातो? तर शहराच्या आयुष्याच्या विचारानं. म्हणजे काय? की शहरी लोक ज्या पद्धतीनं जीवन जगत आहेत, ज्या पद्धतीनं आयुष्याकडे पाहत आहेत, हे कोतेपण, ती स्पर्धात्मक वृत्ती, केवळ स्पर्धा, स्पर्धेसाठी स्पर्धा आणि मतलबापुरते संबंध, ना शेजार ना शेजार धर्म, माणुसकी आटत चालली, संबंध तुटत चाललेत आपापसातले, माणसा माणसांमधले, आणि केवळ स्वार्थापुरतेच ते शिल्लक राहिले. हे असं जे आयुष्य महानगरीय लोक जगत आहेत, कसे जगतात हे लोक? कसे पाहतात हे जीवनाकडे? कसा मर्यादित झाला आहे त्यांचा हा दृष्टिकोन? असे कित्येक विचार या समुद्राच्या मनात निर्माण होतात, आणि विचार करून करून हा समुद्रही शेवटी अस्वस्थ होऊन जातो. आणि मग तेव्हा तो मनातल्या मनातच मुक्त होऊन फिरू लागतो, शहरातल्या रस्त्यांवरून, वस्त्यांमधून अस्वस्थ होतो, आणि मग मनातल्या मनातच मुक्त होऊन ते विचार थोडे बाजूला ठेवून शहरांमधल्या रस्त्यांवरून, शहरांमधल्या वस्त्यांमधून, कॉलनींमधून, नगरांमधून हा समुद्र फेरफटका मारतो,
फिरू लागतो. मग या फिरण्यातून महानगरांमधल्या वस्त्यांमधलं, रस्त्यांवरलं एक भगभगीत जीवन, जगण्यातला भकासलेपणा, जगण्यातलं भकासलेपण ते समुद्राच्या लक्षात येते. शहरी जीवनातला वेगळा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तो समुद्राच्या लक्षात येतो. केव्हा? तो जेव्हा रस्त्यांवरून, वस्त्यांमधून फिरतो तेव्हा. उशिरापर्यंत रात्री तो बसलेला असतो स्टेशनवरल्या बाकावर एकाकी, समोरच्या रुळांवरील रहदारी पाहत, हातांवर डोकं ठेवून अर्ध मिटल्या डोळ्यांनी पाहत. फिरून फिरून हा समुद्रही थकतोच. आणि मग रात्री उशिरा, फार रात्री, तो रेल्वे स्टेशनवरच्या एका बाकावर एकाकी होऊन बसतो. मग त्या स्टेशनवरल्या बाकावर हा समुद्र एकाकी बसला. कसा बसलाय त्याचं चित्रण पहा. हातांवर डोकं ठेवून. काय सूचित करायचं? हताश होऊन बसलेला आहे तो. आणि अर्ध मिटले डोळे आहेत त्याचे. अर्ध मिटल्या डोळ्यांनीच हा समुद्र समोर दिसणाऱ्या रुळांवरील रहदारी पाहतो आहे, न्याहाळतो आहे. रेल्वेचं, गाड्यांचं कसं आवागमन सुरू आहे ते सगळं तो अर्ध मिटल्या डोळ्यांनी पाहतो. ती गर्दी, ती झुंबड माणसांची, आणि रेल्वे रुळावरील म्हणजेच रेल्वे स्टेशनवरील अशा प्रकारचं दृश्य पाहता पाहता त्याला आठवतं त्याच्याच शेजारी पाय मुडपून कसं बसं झोपलेलं एखादं मूल, ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं, आणि त्याला कल्पना असावी किंवा नसावी. कोणतं दृश्य दिसून राहिलं आता इथे? तर समुद्र रेल्वे स्टेशनवरील एका बाकावर बसलेला आहे. हातांवर डोकं ठेवून, उदास, हताश, निराश अवस्थेत. ही निराशा, ही उदासी कुठल्या कारणानं आली समुद्राला हे लक्षात आलं असेल. तेच स्टेशनवरील दृश्य पाहून, ती झुंबड, ती गर्दी, तो कोलाहल,
तो एकूणच बजबजपुरीचा भाग, हे सगळंच पाहून अस्वस्थ होतोय कवी आपला समुद्र. आणि मग अशातच त्याला आठवतं. काय आठवतं? त्याच्या शेजारी पाय मुडकून कसं बस झोपलेलं एखादं मूल. समुद्राच्या शेजारी दुसऱ्या एका बाकावर पाय मुडपून कसं बस झोपलेलं मूल, हे दृश्य दिसते आता. पाय मुडपून, पाय मोडीत घेऊन, अंगाचं मुटकुळं करून कसा बसा हा पोरगा आहे मूल त्या स्टेशनवरील दुसऱ्या एका लहानशा बाकावर झोपलेला आहे. त्याचं बालपण हे सुद्धा समुद्राला कसं वाटते, त्या ज्या बाकावर ते मूल झोपलेलं आहे त्या बाका एवढं छोटंसं वाटते, लहानसं वाटते. बाकावर आरामात झोपता येत नाही ना, शांत झोपही लागत. बाकही छोटा, अगदी त्या छोट्याशा बाकासारखंच या मुलाचं बालपणही अगदीच छोटंसं वाटते, मर्यादित होऊन गेलेलं आहे. बाकावर झोपताना त्याला मर्यादा आहेत ना, ना धड पाय लांब करतायत, ना धड हात लांब करतायत. कसं बस शरीराचं मुटकुळं करून तो झोपलेला. या मुलाचं बालपण असं आक्रसून गेलेलं आहे. निसर्गाच्या सहवासात जसं बालपण खुलते, बहरते, तर ते बहरणं, ते खुलणं, ते फुलणं यावरच पार मर्यादा आलेल्या आहेत. मर्यादा आलेल्या, जे बालपण अत्यंत मर्यादित झालेलं आहे. आणि म्हणून ते समुद्राला त्या बालकाचं बालपण बाका एवढंच वाटते. ठीक आहे, समजलं बरोबर? ज्याचं बालपण स्टेशनवरल्या बाका एवढं, आणि यातलं वैशिष्ट्य पहा, आणि त्याची त्याला कल्पना असावी किंवा नसावी. आपलं बालपण हे खुरटून राहिलेलं आहे, ते खुज 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 होत चाललेलं आहे. बालपणातली निरागसता, प्रसन्नता, प्रफुल्लितपणा, उत्स्फूर्तता हे सगळंच आटलंय, संपलंय. आणि कसं बसं आपण अत्यंत कोत्या पद्धतीनं या बालपणात जगून राहिलेलो आहोत, याची कल्पना
त्या मुलाला कदाचित असावी किंवा कदाचित ती नसेलही, पण त्याचं बालपण मात्र खुरटलेलं आहे, खुरटं झालेलं आहे, अरुंद झालेलं आहे, एवढं मात्र निश्चितपणे या समुद्राला वाटत राहते, वाटते. बाल्यावस्था, बालपण, त्यातली निरागसता, पापभीरू वृत्ती, हे सगळंच हरवून गेलं. आणि त्याशिवाय हे बालक आता जगताना दिसते. हे पाहून, असं बालपण पाहून, कसं बालपण पाहून, ज्या बालपणातला आनंदच हरवून गेलेला आहे, निरागसता संपलेली आहे आणि बालपण बंदिस्त होऊन गेलेलं आहे. समुद्र जसा बंदिस्त झाला ना, गगनचुंबी इमारतींच्या गजाड, म्हणजे गगनचुंबी इमारती हा जर तुरुंग आपण समजलो, तर त्या गजाड झालेला कोण आहे? समुद्र. तो अपराधी झाला, मग तो गुन्हेगार झाला ना. आमचं जीवन असं अपराधी होऊन गेलेलं आहे. कोणता अपराध आमच्याकडून घडतोय? तर बालकाचं नैसर्गिक बालपण आपण फुलू देत नाही, खुलू देत नाही. त्याच्या बालपणावर आपण आपल्या दृष्टिकोनातून बंधनं लादतोय. त्याला स्वतंत्रपणे, त्याच्या उमेदीनं नाही जगू देत. मातीशी या बालकांची पूर्णतः नाळ तुटलेली आहे. पाय या बालकांचे मातीला लागतच नाही, माती पायाला लागत नाही, आणि याचा परिणाम होणारच, बालपणाची माती होणं. असं सगळं या समुद्राला शहरी बालपणाबद्दल वाटत राहते. आणि असं सगळं विषम, विसंगत, चिंताक्रांत दृश्य पाहून समुद्र खिन्न हसतो, खिन्न, उदासपणे हसतो. हसायला येतं. हसतो म्हणजे काही विनोद आहे का हा? या अंगानं नाही ते हसणं. काय जगतात ही मंडळी, काय जगतात ही माणसं, काय जगवतात या बालकांना. ही बालकांची अवस्था कशी करून टाकली, कशी झालेली आहे, ते पाहून हताश, उदास झालेला, निराश झालेला समुद्र अगदीच खिन्न होऊन हसतो आणि शिनलेल्या पापण्या मिटून घेतो. शिनलेल्या, दमलेल्या, थकलेल्या पापण्या मिटवून घेतो. काय पाहायचं? तेच ते, तेच ते. पाहण्यात काही अर्थ नाही. बालकांच्या
बालपणातला अर्थच हरवून गेलेला आहे. आणि मग असं हे बालपण का पाहायचं? अर्थशून्य म्हणून म्हणजे पाहणंच होत नाही हो. केविलवाणी अवस्था झालेली आहे बालकांची. बालपण कौतुकास्पद असते, ते केविलवानं झालं इथे. मग खिन्न हसणार नाही तर दुसरं काय करणार हा समुद्र? आणि आपले डोळे मग आपल्या पापड्या मग तो मिटून घेतो. त्याला काळजी वाटते साऱ्यांच्याच बालपणाची, वयस्कांच्या शहरातील. डोळे मिटून घेतो, पापण्या मिटून घेतो आणि पुन्हा विचार चक्र समुद्राचं. विचार करत राहतो. समुद्र विचार करून राहिला हो, कसं होईल या बालपणाचं भविष्य. अंधारात दिसते त्या समुद्रात. कसं होईल? कसे वाढतील हे मुलं? त्यांचे दृष्टिकोन भविष्यात कसे असतील? जीवनाचा विचार ते कसे करतील? आज जर ही अवस्था त्यांची बाल्यावस्थेतच आहे तर पुढचं आयुष्य कसं राहील? बालपणच अरुंद झालं तर आयुष्य हे निमुळतच होत जाणार ना पुढचं. कसं होईल या बालकांचं? ही काळजी मग समुद्राला सतावत राहते. साऱ्यांच्याच बालपणाची हा समुद्र काळजी करत राहतो. कसं होईल? आजचं हे चित्र असं उदासवानं दिसते. भविष्यात आणखी किती संकुचित होणार हे? भविष्यातील बालपण अंधकारमय दिसते या समुद्राला. ती काळजी सतावते मग समुद्राला. असं व्हायला नको, पण होऊन राहिलेलं आहे. साऱ्यांच्याच बालपणाची काळजी या समुद्राला. कुठल्या बालपणाची काळजी? वयस्कांच्या शहरातील. वयस्कांचे शहर शब्द बरोबर लक्षात घ्या. वयस्कांचे शहर, छान प्रतिमा वापरलेली आहे कवी. आपल्याला बाल्यावस्था, तारुण्यावस्था या अवस्था कळतात ना. तसंच मग तरुण, तरुण, प्रौढ, वयस्कर या अवस्था कळतील. आल्या लक्षात? तर वयस्क अवस्था, वय जसं जसं वाढत जाते तसं तसं माणसाच्या अवस्था बदलत जातात. बाल्यावस्थेतून कुमारावस्थेत तुम्ही बालक होते तेव्हा बालभारती शिकले आहात. बाल्यावस्थेत ते विश्व होतं तुमचं. कुमारावस्था आली, अवस्था बदलली, विश्व बदललं, कुमार भारती शिकले. आता युवावस्थेत आहात तुम्ही, युवक भारती शिकता आहात. तर मानवी जीवनातही अशा अवस्था, असे टप्पे आहेत. पण इथे कवी काय सूचित करत आहेत? शहरांची वयस्कता, माणसांची का? वयस्कांच्या शहरातील साऱ्यांच्याच बालपणाची समुद्राला काळजी वाटते. कसं होईल? शहर वयस्क झालेली ही आणि वयस्कांच्या शहरात बालकांच्या बालपणाची दुरवस्था होत चाललेली आहे, झालेली आहे.
बालपणाची हेळसांड झालेली आहे. बालपण नासत चाललेलं आहे. या गोष्टींची काळजी वयस्कांच्या शहरात या गोष्टींची काळजी कवीला वाटते आहे. शहर भौतिक प्रगतीच्या दृष्टीनं प्रचंड वाढत आहेत. शहरी जीवन भौतिकदृष्ट्या वेगानं बदलत आहे. भौतिक प्रगती शहरांमधून भरपूर झालेली आहे. केवढी? या प्रगतीच्या दृष्टीनं जर विचार केला तर ही शहरं आता वयस्क झालेली आहेत या बाबतीत. पण वयस्क शहरांमध्ये बालकांचं बालपण मात्र खुरटून गेलेलं आहे. ते खुरटून जायला नको होतं. ते बालपण अरुंद व्हायला नको होतं. सीमित बंदिस्त व्हायला नको होतं. दरवाजा बंद संस्कृतीची बंधनं त्या बालकावर यायला नको होती. पण ती आली म्हणून काळजी समुद्राला. ही काळजी सारखी सतावते. कारण समुद्राच्या मनात बालकांच्या बालपणाबद्दल वेगळ्या भावना आहेत. बालपण कसं नैसर्गिक पद्धतीनं निसर्ग सुलभ रीतीनं फुलारलं पाहिजे, विकसित झालं पाहिजे, असं समुद्राच्या मनात दिसते. प्रत्यक्षात विसंगत. म्हणून काळजी. कसं होईल अशाने? केवळ आणि केवळ आम्ही शहरातल्या त्या भगभगीत जीवनाचं आकर्षण घेऊन बसलेलो आहे. आणि या भगभगीत पण भकास झालेल्या शहरी जीवनाच्या आकर्षणाचा हा परिणाम. त्यामुळे ही बालपणाला अवकळा आलेली आहे. बालपणाची रयाज गेलेली आहे. इमारती वाढल्यात हो, गगनचुंबी, गगनाशी स्पर्धा करू पाहणाऱ्या इमारती. जणू काही माणसं ही गगनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढी प्रगती. पण ही भौतिक प्रगती आहे. पण दुसरीकडे मात्र आम्ही जसे वर 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 चाललो भौतिक प्रगतीच्या अर्थानं, त्याच वेळी तेवढ्याच वेगानं आमचं मानवी जीवन खाली 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 खुज 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 अरुंद 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 होत चाललंय. म्हणजे मानवी जीवन मूल्य जे आहेत ती जीवन मूल्य आम्ही पायदळीत उडवत चाललेलो आहोत. आणि हे आमच्या ध्यानीमनी नाही. जीवनमूल्य पायदळीत तुडवत चाललं. भक्ती, श्रद्धा, समता, बंधुत्व, काय अनेकविध जीवनमूल्य आहे. शेजार धर्म आपल्या खेड्यातला ग्रामीण भागातला पहा बरं. पण इथे त्या गोष्टीच नाही. अभाव आहे त्या गोष्टींचा.
आणि अशा पद्धतीनं जीवनमूल्यांपासून जेव्हा मानवी आयुष्य फारकत घेते, फारकत, तेव्हा जीवनातला आनंद नव्हे, जीवनातलं सौंदर्यच लयाला जाते. जीवन सुंदर राहत नाही, ते कुरूप होऊन जाते. बालपण असंच झालं ना, मग केवळ जगायचं म्हणजे जगायचं, पण विचार केला पाहिजे, खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं. पण नाही. अशा अनैसर्गिक वृत्ती इथे जास्त प्रमाणात फोपावल्यात आणि नैसर्गिक बालपण पार खुरट झालं. वयस्क शहरांमधली अशी परिस्थिती, विचित्र परिस्थिती, मूल्यहीनता, संवेदन शून्य मन, संवेदनशीलता हरवून बसलेला समाज, मानवी मूल्य हरवून बसलेला हा समाज, त्याच्यामुळे हे दुष्परिणाम. केवळ भौतिक सुखाच्या मागे आम्ही धावतो. भौतिक सुख आम्हाला पाहिजे, पण आत्मिक सुखाचं काय? पैसा 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 पैसा. काय धावतो माणूस हा पैशाच्या मागे. परंतु आत्मिक समाधान ज्याला म्हणतात, मनशांती म्हणतात, ती नाही मिळत त्यातून. ती नाही, ती पैशानं विकत घेता येत. तर असंच जर हे बालपण राहिलं तर भविष्य या बालकांचं अंधारलेलं, अंधकारमय राहील असं समुद्राला वाटते. खरं म्हणजे असं असू नये, पण तसं राहील. आमचा दृष्टिकोनच जर हा तसा असेल, तो बदलला नाही, तर हेही बदलणार नाही. अशा पद्धतीनं वसंत आबाजी डहाके यांनी समुद्र कोंडून पडलाय या कवितेतून महानगरातील बालकांचं बालपण कसं हरवत चाललेलं आहे ते शब्दबद्ध केलं. त्या एकूणच हरवलेल्या बालपणाबद्दल खंत व्यक्त झालेली आहे कवितेतून. व्यथित झालेलं हे सर्व पाहून कवीचं अंतःकरण अस्वस्थ होते आणि मग समुद्राचं रूपक घेऊन कवी आपल्या भावना कवितेतून व्यक्त करतो. चेतन गुणोक्ती अलंकाराचा या कवितेत कवीनं वापर केलेला दिसतो. कविता मुक्त छंदात आहे आणि चेतन गुणोक्ती अलंकाराला घेऊन सजलेली आहे. मुक्त छंदातली ही कविता चरणाचरणामध्ये लय आहे. छान उठावदार चरण आहेत. ही या कवितेची काही वैशिष्ट्ये. आलं लक्षात? समुद्र कोंडून पडलाय शीर्षक सुरुवातीला सांगितलं होतं. लक्षात आलं? ठीक आहे. आता आपली कविता इथे संपली. आपण आता थांबू.